या ठिकाणी न्याय यंत्रणा ही कार्यकारी यंत्रणेपासून वेगळी ठेवण्याचा जो मूळ उद्देश आहे तो जर आपण बघितला तर त्याच्यात असं दिसतं की इंडिपेंडंट ज्युडिशियरी आणि हायएस्ट इंटिग्रिटी इन द ज्युडिशियरी, म्हणजे एक निष्ठावान न्याय व्यवस्था आपल्या देशात कार्यरत असावी. त्याच्यामुळं न्याय व्यवस्थेच्या अपॉइंटमेंटमध्ये किंवा न्याय व्यवस्थेच्या प्रशासनामध्ये न्याय व्यवस्था ज्या पद्धतीने चलित होते त्या पद्धतीमध्ये तिच्या चलनामध्ये कुठल्याही प्रकारचा कार्यकारी हस्तक्षेप असू नये. कारण शेवटी न्याय व्यवस्था हे काय करणार की लेजिस्लेचर कायदे मंडळ त्यांनी तयार केलेले कायदे हे कार्यकारी मंडळांनी त्या कार्याच्या निर्मिती मागे जी उद्देशपूर्ती आहे त्या उद्देशपूर्तीच्या प्राप्ततेसाठी अंमलबजावणी झाली की नाही, आणि ती जर होत नसेल तर न्याय व्यवस्थेला अधिकार आहे की कार्यकारी मंडळाचे किंवा कार्यकारी सदस्यांचे कान पकडायचे किंवा इथं तुम्ही चुकलेला आहात. आणि न्याय व्यवस्थेला केवळ चुकलेला आहात असं सांगण्याचे नाही तर त्यांना शिक्षाही करण्याचे अधिकार. मग अशा वेळी कार्यकारी मंडळ जर त्याच्यात समाविष्ट झाली असेल तर असं न्याय व्यवस्था निष्ठावान आणि वेगळी कशी राहू शकते, इंडिपेंडंट स्वतंत्र न्यायव्यवस्था स्वायत्त न्यायव्यवस्था कशी राहू शकते, असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे न्याय व्यवस्थेला हा दर्जा देण्यात आला आहे. न्याय व्यवस्थेचा हा दर्जा लक्षात घेता घटनेच्या मूलभूत तत्वांबरोबर कुठलाही कार्यकारी किंवा कायदेमंडळीय सदस्य हा तोडफोड करू शकत नाही. ही न्याय्य तत्व त्याच पद्धतीने ज्या रीतीने ज्या उद्देशपूर्तीसाठी घटनेमध्ये समाविष्ट केलेली आहे त्याचाच पाठपुरावा यांनी केला पाहिजे. अशा प्रकारचा एक अंकुश कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यावर असावा. त्यासाठी खरं तर न्याय व्यवस्थेची अशा प्रकारे रचना केलेली आहे. आपण याला चेक अँड बॅलन्स सिस्टीम असं म्हणतो. आता होतं कसं की जेव्हा एखादी गाडी चालते तेव्हा रस्त्यामध्ये कुठे काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे काय झालेले आहे किंवा परिणाम कसे दिसत आहे. 70 वर्ष आज राज्यघटनेला झाली आहे, देश आपला स्वतंत्र होऊन झाली आणि ही राज्यघटना कार्यान्वित आहे. तर याच्यामधल्या काही चुका, काही अडीअडचणी, काही त्रासदायक गोष्टी, काही चांगल्या गोष्टी ह्या सगळ्या निष्पन्न होतात. तर या वाटेवरच्या प्रवासामध्ये आपल्याला जर असं वाटलं की नाही अमुक एका ठिकाणी काहीतरी बदल करण्याची आवश्यकता आहे ठिकाणी, तर ते बदल आपण कसे करून घेऊ शकतो, तर ते बदल आपण घटनेमध्ये दुरुस्ती करून घेऊ शकतो. म्हणून आपण एकंदर या प्रश्नाची पूर्ण पीठिका लक्षात घेऊन ही जी सिस्टीम आहे न्याय व्यवस्थेची ती कशी रुजवली गेली, कुठून कशी रुजली आणि त्या सिस्टीम वरती मूळ आक्षेप काय आहे आणि त्याच्यामध्ये बदल काय काय होत गेले आणि अजून पुढे जर आवश्यक असतील तर कसे बदल असले पाहिजे याबद्दलची चर्चा आपण करू शकतो. तर न्यायिक सहशासन यंत्रणा किंवा न्यायिक संघ शासन यंत्रणा याचा अर्थ कॉलेजियम सिस्टम. कॉलेजियम सिस्टम चा अर्थ असा की स्वतंत्ररित्या एखाद्या स्वायत्त बॉडीने आपल्या स्वतःच्या रचनेबद्दल निर्माण केलेली नियमावली, त्याचं नाव कॉलेजियम सिस्टम. QUALLIGIUM हा शब्द डिक्शनरी मध्ये शोधायला गेला तर कॉलेजियमच सापडतो. मराठीत त्याचा अर्थ हिंदीमध्ये तो कॉलेजियमच दिलेला आहे. पण त्याचा न्यायिक सहशासन योजना किंवा न्यायिक संघ शासन योजना म्हणजे न्याय व्यवस्थेचं शासन प्रशासन हे कसं राहावं त्यासाठीची योजना आहे. याच्यामध्ये एक गृहीत धरलेला आहे की जज जे आहे ते चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे सगळ्यात मोठे आहे. त्यांना अपॉइंटमेंट करायची असेल बाकी जजेसची तर कन्सल्टेशन ते करू शकतात. पण कन्सल्टेशन हे कॉन्करन्स नाही, त्याच्यावरती काही केसेस आहे. म्हणजे सल्ला ही काही सहमती असू शकेल असं नाही. नंतरच्या काही केसेसमध्ये हे अर्थ परत बदलले आणि सल्ला ही सहमतीच आहे असं समजून घेण्यात त्याचा अर्थ लावावा असे काही कोर्टाचे निर्देश आले. तर ही जी एकंदर प्रोसिजर आहे ती कशी कार्यान्वित होत गेली
त्याचा थोडासा आढावा घेऊया. जी कॉलेजियम सिस्टम म्हणून मी म्हणतोय, ती खरं तर रुजू झाली 1993 साली. त्याच्या आधीचा जर आपण प्रवास बघितला, तर तुम्हाला दिसतं की अपॉइंटमेंट बाय चीफ जस्टिस ऑफ इंडिया. म्हणजे एकदा चीफ जस्टिस ऑफ इंडियाची अपॉइंटमेंट झाली. आता चीफ जस्टिस ऑफ इंडिया ह्याची अपॉइंटमेंट कोण करणार? तर भारताचे राष्ट्रपती करणार. राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यावरून काम करतात. आपण जेव्हा प्रेसिडेंट ऑफ इंडियाचा चॅप्टर बघू, तेव्हा त्याच्यामध्ये दिसेल की मंत्रिमंडळाचा सल्ला हा प्रमाण असतो. राष्ट्रपतीला तो मानावाच लागतो, ऐकावाच लागतो. किंबहुना राष्ट्रपतीने तो ऐकला नाही, तर सरकार आपल्या पद्धतीने केंद्र सरकार, केंद्रीय मंत्रिमंडळ तसा निर्णय घेऊन मोकळा होऊ शकतो, अशी ही तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये आहे. म्हणजे राष्ट्रपतींची पोझिशन जर आपण लक्षात घेतली, तर आपल्या या ठिकाणी हे लक्षात येतं की राष्ट्रपतीला मंत्रिमंडळाच्या हुकमाप्रमाणे काम करावं लागतं. आणि मग हा प्रश्न निर्माण होतो की जर असं असेल, तर राष्ट्रपतीकडे तिन्ही प्रकारच्या पॉवर आहेत. म्हणजे राष्ट्रपतीकडे कायदेमंडळाची शक्ती आहे. त्यांच्या सहीशिवाय कायदा पारित होऊ शकत नाही. राष्ट्रपतीकडे कार्यकारी मंडळाचीही सर्वोच्च पॉवर आहे आणि राष्ट्रपतींकडे न्यायव्यवस्थेचीही सर्वोच्च पॉवर. ह्या तिन्ही पॉवरचा विचार जर घेतला, तर चेक अँड बॅलन्स सिस्टम आपण जे म्हणतो, त्याचं एक प्रतीक कोण असेल, तर ते आपले राष्ट्रपती आहे. आणि म्हणून राष्ट्रपतींनी अपॉइंटमेंट करावी. अर्थातच राष्ट्रपतींनी अपॉइंटमेंट करण्यासाठी काही निकष आहेत. ते निकष काय असले पाहिजे, त्याची धारणा मात्र घटनेप्रमाणे आणि सुप्रीम कोर्टाच्या विविध केसेस प्रमाणे काळपरत्वे बदलत गेली आणि निर्माण सुद्धा होत गेली. तर ही पद्धत 1950 पासून 1973 पर्यंत सुरू राहिली. म्हणजे असं म्हणता येईल की 1973 पर्यंत चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्या पदाच्या नेमणुकीवरून काही विशेष मतभेद किंवा काही विशेष मतप्रवाह, काही वेगळे टीका टिप्पणी असं विशेषत्वाने पुढे आलं नाही. पण 73 मध्ये एक केस न्यायालयासमोर आली. ज्या केसला श्री गुप्ता केस म्हणून ओळखलं जाते. याच्यामध्ये असं झालं की जी काही परंपरेने आपण अपॉइंटमेंट करतो, त्या अपॉइंटमेंटला काहीतरी नव्या मार्गाचा अवलंब आवश्यक आहे. आणि म्हणून द प्रेसिडेंट अपॉइंटेड द चीफ जस्टिस ऑफ इंडिया अँड रिमेनिंग जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट इन कन्सल्टेशन विथ चीफ जस्टिस अँड अदर जजेस ॲज ही डीम फिट. म्हणजे चीफ जस्टिस त्याच बरोबर कन्सल्टेशन किंवा जाणारे जे चीफ जस्टिस आहेत, जे निवृत्त सरन्यायाधीश आहेत, त्यांच्या कन्सल्टेशन प्रमाणे हे राष्ट्रपतींनी या अपॉइंटमेंट करायच्या. हायकोर्टाचे चीफ जस्टिस आणि सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस. इथे प्रश्न पडतो की 73 पर्यंत जर ही सिस्टीम होती, तर 73 मध्ये या एस पी गुप्ता केसनी अशा प्रकारे वळण दिलं. त्याच्यामध्ये असा मुद्दा आला की ए एन रे नावाचे चीफ जस्टिस 1973 मध्ये अपॉइंट झाले होते आणि ती अपॉइंटमेंट नियमबाह्य आहे. काही जजेसना डावलून ती अपॉइंटमेंट झाली होती आणि धिस व्हायोलेटेड द कन्व्हेन्शन फॉर्म्ड अर्लियर सिन्स जस्टिस ए एन रे सुपरसीडेड 3 अदर सुप्रीम कोर्ट जजेस सिनियर टू हिम. म्हणजे 3 जज हे त्यांना सिनियर होते, त्यांना डावलून ए एन रेची अपॉइंटमेंट झाली. याच्या आधी 50 ते 73, 50 पर्यंत, 73 पासून 50 पर्यंत काय होतं, असा प्रसंग उद्भवला नाही, एखाद दुसरा विरळा असेल तर, की काही जजेसना डावलून त्यांचा ज्युनियर जज हा चीफ जस्टिस नेमण्यात आला होता. पण ए एन रे यांच्या केसमध्ये हे झाल्यामुळं तिथे एक प्रश्न निर्माण झाला, की असं होत असेल तर मग प्रेसिडेंट ऑफ इंडियाची जी कारवाई आहे, ती वैध आहे, घटनात्मक आहे की अवैध आहे, असंविधानिक आहे? असा जेव्हा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा त्याचं उत्तर असं मिळालं,
की राष्ट्रपतींकडे हे सगळे पॉवर्स असल्यामुळं त्यांच्याकडे कायदे मंडळीय, कार्यकारी मंडळीय आणि न्यायव्यवस्थेचं सर्वोच्च पद असल्यामुळं राष्ट्रपती हे निर्णय घेऊ शकतात. ते त्यांच्या मर्जीतले आहे आणि ती राष्ट्रपतीची इच्छा आहे. आता राष्ट्रपतीची इच्छा निर्माण होते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये. केंद्रीय मंत्रिमंडळ जे बैठकीत ठरवेल त्यावरून राष्ट्रपतीची इच्छा ठरते. जर असं असेल तर मग हा जो अनुच्छेद आपला 49 आणि अनुच्छेद 50 आहे की कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा वेगळी ठेवायची, याला छेद जातो. मग कार्यकारी यंत्रणेपासून न्याय व्यवस्था वेगळी कशी, असा भेद निर्माण झाला आणि तो भेद पुढे 1982 ला ही जी पहिली केस आहे त्या पहिल्या केसला म्हटलेलं आहे फर्स्ट जज अपॉइंटमेंट केस, फर्स्ट जज केस म्हणून त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ती झाली 1982 साली. आणि 1982 साली असा एक निर्णय आला की when asked the Supreme Court of India whether the word consultation in Constitution Article 124 means concurrence, the Supreme Court overruled this and denied, saying that consultation does not mean concurrence. The president was not bound to make decision based on the consultation of the Supreme Court judges. या केसमध्ये असं ठरलं की सुप्रीम कोर्टाचे कमीत कमी 4 जजेस यांच्याशी राष्ट्रपतींनी कन्सल्टेशन करावं. पण असं झालं मग की कन्सल्टेशन म्हणजे शेवटी सल्ला आहे, कॉन्करन्स नाही, सहमती नाही. सल्ला ही सहमती होऊ शकत नाही. म्हणून 1982 साली जी सेकंड जज केस निर्माण झाली त्या केसमध्ये असं गृहीत धरण्यात आलं की कन्सल्टेशन म्हणा किंवा कॉन्करन्स म्हणा, जजेसच्या अपॉइंटमेंट राष्ट्रपती करतो, तो त्यांचा सोल अधिकार आहे आणि ते राष्ट्रपतींनी करावं. त्या प्रघातानुसार या जजेसच्या अपॉइंटमेंट ही सिस्टीम सुरू राहिली आणि त्यानंतर तिसरी थर्ड जज केस ही आली 1993 मध्ये. इथे नेमकं काय झालं होतं तर इथे सुप्रीम कोर्टाचे ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड असोसिएशन SCARA स्कारा या संस्थेने पिटिशन टाकली आणि सुप्रीम कोर्टाच्या चीफ जजनी त्याच्यावरती निर्णय दिला की जुने जे वर्डिट आहे ते आपण बाजूला सारून thus binding the President of India with the consultation of Chief Justice of India. This resulted in the birth of collegium system. म्हणजे प्रेसिडेंटवर, भारताच्या राष्ट्रपतीवर हे 4 जज असतील, त्यांचं कन्सल्टेशन जर आवश्यक मानलं तर राष्ट्रपतीला इंडिपेंडंट पॉवर कुठे राहिले अपॉइंट करण्याचे, मग ते जजचे पॉवर जजनीच घेतले अपॉइंट करायचे. आणि म्हणून हे सगळं सोडून कॉलेजियम सिस्टीम निर्माण झाली. ती थर्ड जज केस 1998 ला अस्तित्वात आली आणि त्याप्रमाणे कॉलेजियम सिस्टीम ही अशी ठरली की सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि त्यांच्या खाली असलेले सिनियर मोस्ट 4 जजेस असं 5 जजेसनी मिळून एक संघ तयार झाला. त्याला न्यायिक संघ म्हटलं गेलं आणि तीच कॉलेजियम सिस्टीम आहे. आता हा सगळा प्रवास बघत असताना कॉलेजियम सिस्टीम सुद्धा नंतर वादात आली. आणि हे वाद कशावरून निर्माण झाले की तिथे जे 4 जज आहे आणि चीफ जस्टिस आहे ते कोण आहे, तर ते एका विशिष्ट प्रवर्गातून, एका विशिष्ट क्लास मधून आलेली लोक आहेत. त्याच्यात तुम्हाला काही नावं सातत्याने दिसतात की वडिलांनंतर मुलगा, त्याच्यानंतर नातू, काही नावं येत गेली. काही ठिकाणी अशा चर्चा झाल्या की मग जर घटनेने सगळ्यांना समान दिलेलं आहे तर सर्व प्रकारच्या क्लासेस आणि प्रवर्गांना त्या ठिकाणी चीफ जस्टिस होण्याचं मान का लाभत नाही. मग एकंदर काळ गेल्यानंतर सगळ्या काळाचा आढावा जेव्हा घेतला तेव्हा किती चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे मागास प्रवर्गातले किंवा
एका विशिष्ट प्रवर्गाला जर सोडलं तर इतर प्रवर्गातले आहेत त्याचाही आढावा या ठिकाणी घेण्यात आला आणि या कॉलेजियम सिस्टीम वरती सुद्धा टीका व्हायला सुरुवात झाली. ही टीका मूलतः 2-3 प्रकारची होती. टीकेतला पहिला भाग असा होता की ॲब्सेन्स ऑफ सिलेक्शन प्रोसिजर म्हणजे निवड प्रक्रियेचा अभाव. बरोबर आहे. एखादा आय-ए-एस अधिकारी, आय-पी-एस अधिकारी आपण जेव्हा नेमतो तेव्हा ची परीक्षा असते. एक निवड प्रक्रिया सेट केलेली आहे. ती कॉन्स्टिट्यूशननी सेट केलेली आहे. अशी जर एखादा माणूस हायेस्ट पदावर नेमण्यासाठी निवड प्रक्रिया असेल, तर जजेसच्या नेमणुकीसाठी निवड प्रक्रिया का असू नये? आणि ॲब्सेन्स ऑफ सिलेक्शन क्रायटेरिया. कुठला माणूस निवडला जावा, त्याचं क्वालिफिकेशन आणि त्याचा क्रायटेरिया हा केवळ सिनियरिटी विचारात न घेता इतरही फॅक्टर विचारात घेतले गेले पाहिजे. म्हणून ॲब्सेन्स ऑफ सिलेक्शन क्रायटेरिया. सिलेक्शन कोणाचं व्हावं त्याच्याबद्दलचे निकष पूर्ण नाहीत. आणि म्हणून याच्यामध्ये भाऊबंदकीला वाव आहे. म्हणून याच्यामध्ये एक कोण प्रवर्ग असेल, कोण कोणाचा लाडका असेल, कोण कोणाचा शत्रू असेल. हे असे शत्रू मित्र भाव तयार होऊन एक प्रकारचा नेपोटिझम आपण ज्याला म्हणतो, तो भाऊबंदकी वाद याच्यामध्ये आहे. अशी एक टीका आली. आणि सगळ्यात महत्वाची चौथी टीका अशी आली, की खरं जे टॅलेंट आहे, ते न्याय प्रक्रियेमध्ये समाविष्ट होण्यापासून वंचित राहत आहे. म्हणजे आज जे चीफ जस्टिस आहे त्यांच्यापेक्षाही खूप न्यायप्रचूर, बुद्धिमान, विचारवंत, प्रज्ञावंत भारतामध्ये असतील. त्यांना या न्याय प्रक्रियेमध्ये न्यायिक व्यवस्थेत जाऊन न्यायाधीशाचं काम करण्याची संधी नाकारली जाते. त्यांचंही रेकॉर्ड, त्यांचाही टॅलेंट हा विचारात घेतला गेला पाहिजे. अशा प्रकारच्या या 4 टीका या कॉलेजियम सिस्टीम वर आल्यावर एक 5वं या ठिकाणी अधिष्ठान निर्माण झालं आणि त्याचं नाव आहे नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन ऍक्ट 2014. सरकारने काय केलं हे सगळं बघण्यासाठी. आता सरकारने तुम्ही म्हणाल परत एक्झिक्युटिव्हचं बंधन आलं. परत एक्झिक्युटिव्हचं बंधन हो निश्चितपणे आलं. कारण पार्लमेंट जिथं देशातले वी द पीपल, भारताचे लोक आपलं प्रतिनिधित्व नोंदवतात, ते श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून पार्लमेंटनी याच्यावरती कायदा करण्याचं ठरवलं आणि 2014 मध्ये हा नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन ऍक्ट निर्माण झाला. याच्यामध्ये in 1993 judgment was the basis on which 5 judge constitution bench declared the National Judicial Appointment Commission Act and the constitutional amendment, 19th amendment in 2014 was introduced आणि 2015 मध्ये स्वतः सुप्रीम कोर्टाने 5 जजच्या बेंचनी सुप्रीम कोर्टाच्या असा निर्णय दिला की ही 99वी घटना दुरुस्ती ज्यावरून नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन ऍक्ट आणला गेला तीच असंविधानिक आहे, तीच अनकॉन्स्टिट्युशनल आहे. आणि परत आधार घेण्यात आला अनुच्छेद 50चा की अनुच्छेद 50 मध्ये जर कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका यांना वेगळं केलं आहे, न्यायपालिकेचा स्वायत्त इंडिपेंडंट दर्जा रक्षणासाठी हे वेगळं पण जर घटनेत दिलेलं आहे, तर हा कायदा करण्याचा, अशा प्रकारे घटना दुरुस्ती करून कायदा करण्याचा अधिकार हा एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळ म्हणजेच थोडक्यात पार्लमेंटला नाही. आणि म्हणून हा कायदाही परत वादामध्ये आला. त्याशिवाय हायकोर्टाच्या अपॉइंटमेंट, सुप्रीम कोर्टाचा जज आणि 4 इतर जज असे 5 जणांनी मिळून करायच्या, हे जे कायद्यात आहे तेही चुकीचं आहे. असाही एक प्रघात निर्माण करण्यात आला. आणि हा वादविवाद सगळं होता आत्ताची जी सध्याची पोझिशन आहे, ती सध्याची पोझिशन या कॉलेजियम सिस्टीम मध्ये अशी आहे की सिलेक्शन प्रोसिजरसाठी, जजेसच्या अपॉइंटमेंटच्या सिलेक्शन प्रोसेससाठी
एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया, 2 सिनियर मोस्ट जज सुप्रीम कोर्टाचे, एक लॉ मिनिस्टर ऑफ इंडिया आणि 2 इमिनंट मेंबर्स दॅट आर चोजन बाय द सिलेक्शन कमिटी. म्हणजे या तिघांनी मिळून 2 इतर मेंबर घ्यायचे, असे 5 मेंबर करायचे आणि हे टोटल लॉ मिनिस्टरला धरून 6 लोक 6 लोक या ठिकाणी निष्पन्न होतात. ही ह्या 6 लोकांची एक बॉडी असली पाहिजे, अशा प्रकारची एक सूचना सुप्रीम कोर्टाने सरकारला केली. तर सरकार म्हणालं, की आम्ही ऑलरेडी याच्यावर कायदा केलेला आहे. त्याच्यामुळे तुमची ही सूचना आम्हाला मान्य नाही. तुम्ही पाहिजे तर याच्यावरती राष्ट्रपतीचं ओपिनियन घ्या. मग त्याप्रमाणे ते राष्ट्रपतीच्या ओपिनियनला गेली. राष्ट्रपतींनी सांगितलं त्याच्यावर, की ज्युडिशियरीचा इंडिपेंडन्स दर्जा जसाच्या तसा कायम ठेवण्यासाठी मी याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. ज्युडिशियरीनी आणि त्याचे जे सर्वेसर्वा चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे, त्यांनी याच्यामध्ये काय योग्य असेल ते ठरवावं आणि त्या बरहुकूम चीफ जस्टिसनी असा त्याच्यात नियम केला, की या सिस्टीम पैकी जे मंडळ या ठिकाणी या कायद्याने नेमून दिलेलं आहे, त्या मंडळापैकी काही लोक जरी विरोधात असले तरी अंतिम निर्णय हा चीफ जस्टिस ऑफ इंडिया घेतील. आणि म्हणून चीफ जस्टिस ऑफ इंडिया या पदाला परत एकदा महत्व प्राप्त झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. ज्याच्यावरून अजून याच्यामध्ये काय बदल होऊ शकतात घटनेनुसार, ते पाहणं आवश्यक आहे. याच्यात बदल निश्चित होऊ शकतात. ही पद्धत अतिशय गुंतागुंतीची आणि एक दुसऱ्यांच्या तंगड्यात तंगड्या अडकल्यासारखं, जिथं केंद्रीय मंत्रिमंडळ आहे, एका बाजूला राष्ट्रपती आहे, एका बाजूला चीफ जस्टिस आहे. हे सगळं एकत्रीकरण करून यातून आपल्याला कसा पुढचा मार्ग काढता येईल, त्यासाठी एखादी घटना दुरुस्ती परत करण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे की नाही आहे, हे पाहण्यासाठी गव्हर्नमेंटचा रोल काय आहे या ठिकाणी, तो आपल्याला तपासून बघितला पाहिजे. गव्हर्नमेंटचा रोल या ठिकाणी निश्चितपणे आहे, पण त्या गव्हर्नमेंटच्या रोलवर जर अंकुश असेल आणि बाधा येत असेल, तर ती ह्या अनुच्छेद 50 मुळे येते. अनुच्छेद 50 सरसकट त्यांचा तो रोल काढून टाकतो आणि तो रोल परत ज्युडिशियरीकडे येतो. मग श्रेष्ठ कोण? पार्लमेंटचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि मग कन्सल्टेशन किंवा कॉन्फरन्स घेण्याचा प्रयत्न केला जातो तो राष्ट्रपतींचा. आणि राष्ट्रपतींचं कॉन्फरन्स हे परत कुठलं कॉन्फरन्स समजायचं? राष्ट्रपतीकडे तिन्ही पॉवर्स आहेत. त्यांच्याकडे ज्युडिशियली पॉवर आहे, त्यांच्याकडे लेजिस्लेटिव्ह पॉवर आहे, त्यांच्याकडे एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे. तर थोडक्यात असं, की राष्ट्रपती ज्यांच्याकडे तिन्ही पॉवर एकवटले आहे, ते जे म्हणतील ते प्रमाण आहे. आणि राष्ट्रपतीने या ठिकाणी जर असं म्हटलं, की सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी त्यांचा स्वतःचा चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि इतर हायकोर्टाचे जजेस ठरवण्यासाठी एक काहीतरी सिस्टीम निर्माण करावी आणि त्या सिस्टीम प्रमाणे त्यांनी काम करावं, असं जर आदेश राष्ट्रपतीने दिले असतील, तर ते चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडे परत तो बॉल रोल होऊन येतो. म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया कडून मंत्रिमंडळाकडे गेला, मंत्रिमंडळाकडून तो राष्ट्रपतीकडे गेला, राष्ट्रपतीकडून परत चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडे आला, असा हा प्रकार आहे. त्याच्यात अजून एक छोटा मुद्दा आहे, की जजची जेव्हा अपॉइंटमेंट होते, तेव्हा त्या जजच्या अपॉइंटमेंटसाठी काय-काय गोष्टी आवश्यक असतात. पहिलं असं, की त्या जजच्या अपॉइंटमेंटवर सरकारने ऑब्जेक्शन घेता कामा नये. नंबर 1. पण घेतलं तर? समजा ऑब्जेक्शन घेतलं, तर ते ऑब्जेक्शन ओव्हररूल करण्याचे अधिकार हे चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडे आहे. अशा जजची अपॉइंटमेंट होण्याच्या आधी त्याची इंटेलिजन्स ब्युरो तर्फे चौकशी गुप्तपणे केली जाते आणि त्याचा बंद लखोट्यातला रिपोर्ट हा चीफ जस्टिस ऑफ इंडियाला सादर केला जातो.
म्हणजे काही कमी जास्त असलं, उद्या काही ऑब्जेक्शन घेऊन काही कमी जास्त होणार असेल, तर त्यासाठी जो काही एक गुप्तचर यंत्रणेचा रोल आहे, तोही आपल्याला या ठिकाणी अधोरेखित करावा लागतो. हा कायद्यात कुठे स्पष्टपणे दिलेला नसला, तरी विविध पुस्तकांमध्ये या अनुच्छेद 50 वरती ज्या कॉमेंट्रीज आहेत, त्या कॉमेंट्रीमध्ये मात्र हा उल्लेख आवर्जून केलेला आहे. आणि तसंही आपल्याला माहिती आहे, सगळ्या प्रकारच्या अपॉइंटमेंट ह्या सी-आय-डीची जी छाननी असते, ती आवश्यक असते, ती पाहण्यासाठी. कारण शेवटी हा देश विघातक कृत्याचा भाग होऊ नये, त्यासाठी आपल्याला अशा प्रकारची प्रिकॉशन्स घेणं आवश्यक असते. आणि अशा प्रकारचे काही ऑब्जेक्शन, समजा आय-बीच्या रिपोर्टमधून काही ऑब्जेक्शन आले किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाने काही ऑब्जेक्शन घेतले, तर हे सगळे ऑब्जेक्शन ओव्हररूल करण्याचे जे अधिकार आहेत, ते जरी प्रेसिडेंटला असले, तरी प्रेसिडेंटच्या कॉलेजियम सिस्टीमवरच्या भाष्यामुळे ते परत अधिकार चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडे आलेले आहेत. असा हा गुंता आहे. आत्ता या ठिकाणी प्रश्नकर्त्याचा जो प्रश्न आहे, तो आपण विचारत घेऊ. ही गुंतागुंत मी एवढ्यासाठी बारकाईने डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. कारण फर्स्ट जज केस, त्यानंतर सेकंड जज केस, त्यानंतर थर्ड जज केस, त्यानंतर कॉलेजियम सिस्टीम, त्यानंतर 1998 ची केस आणि त्यानंतर 2014 मध्ये आलेला नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन ऍक्ट. हे सगळं बघत असताना हे 4-5 ही स्टेज मधून हा गुंता काही सुटलेला नाही. ही कॉलेजियम सिस्टम इथून नष्ट होण्याचे आणि या ठिकाणी काहीतरी वेगळी सिस्टीम येण्याचं असं काही झालं नाही. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे सिलेक्शन प्रोसिजर आणि सिलेक्शन क्रायटेरिया या दोन गोष्टींचा अभाव. आता ती जर काही घटना दुरुस्ती करायची असेल, तर जशी ची बॉडी हे टॉपचे एक्झिक्युटिव्ह आय-एस ऑफिसर जिल्ह्याचे कलेक्टर सिलेक्ट करते, तसं जजच्या सिलेक्शनसाठी एक प्रक्रिया संविधानामध्ये एस्टॅब्लिश होणं अतिशय महत्वाचं आहे. ही प्रक्रिया एस्टॅब्लिश होताना परत प्रश्न हाच येईल की हे कोणी करावी? आणि अर्थातच पार्लमेंट इज सुप्रीम. पार्लमेंटमध्ये असं बिल मूव्ह करून एखादी घटना दुरुस्ती त्या ठिकाणी आणून प्रक्रिया करण्याचा अधिकार, अपॉइंट करण्याचा अधिकार हा वेगळा ठेवा. प्रक्रिया करण्याचा अधिकार हा पार्लमेंटला आहे, संसदेला आहे आणि संसद तो ती करू शकते. संसदेने जर अशा प्रकारचं सिलेक्शन प्रोसिजर लेट डाऊन केलं, तर त्यामध्येच सिलेक्शनचा क्रायटेरिया काय असावा, हाही आपल्याला प्रकर्षाने नोंदवला गेला पाहिजे. प्रकर्षाने एवढ्यासाठी म्हणतो, की जोपर्यंत तुम्ही सिलेक्शनचा क्रायटेरिया बद्दल भाष्य करणार नाही, तोपर्यंत जी मूळ टीका आज कॉलेजियम सिस्टीम आणि जजेसच्या अपॉइंटमेंटवर होते, की याच्यामध्ये एकाच प्रवर्गाचे लोक जास्तीत जास्त दिसतात. बाकीच्या प्रवर्गांना संधीच मिळत नाही. त्यांना संधी मिळण्यासाठी सिलेक्शन क्रायटेरियामध्ये चेंजेस करावे लागतील. चेंजेस अशा पद्धतीने यावे लागतील, की जो प्रवर्ग आजपर्यंत या न्यायाधीश पदांपासून वंचित राहिलेला आहे, त्यांच्याकडे कॅलिबर असताना सुद्धा म्हणून इथे त्यांना संधी मिळण्यासाठी तुम्हाला तो क्रायटेरिया सिलेक्शन प्रोसिजर मध्ये इन्क्लूड करून अशा सर्व लोकांना, अर्थात डिझर्विंग लोकांना, एखाद्या प्रवर्गात माणूस जन्मला म्हणजे तो न्यायाधीश होण्याला डिझर्वच करत नाही, त्याला न्यायाधीशाचा दर्जा मिळू शकत नाही, हा जो अनटोल्ड, न सांगता रुजवलेला प्रघात आहे, हा प्रघात कुठेतरी थांबला पाहिजे आणि सगळ्यांना जे खरंच त्या दर्जाचे आहेत त्या लोकांना हा चान्स मिळाला पाहिजे. आणि घटनेप्रमाणे दर्जा हा व्यक्तीच्या जात, पंथ, संप्रदाय, संघ, धर्म याच्यावरून न ठरता तो त्याच्या निखळ कुवतीनुसार, त्याच्या स्टँडर्ड आणि त्याच्या कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट नुसार ठरला गेला पाहिजे. आता याच्यावर एक दुसरं ऑब्जेक्शन असंही आहे, की जज म्हणजे शेवटी काय? न्यायदानाच्या कामाशी संबंधित असलेलं एक अधिष्ठान, एक प्रतिस्थापना, एक आस्थापना, जी न्याय करते. आणि न्याय हा सत्यावर आधारित असतो. सत्य हे परसेप्शन आणि इन्फरन्स वरती आधारित असतं. आता परसेप्शन म्हणजे ही संवेदना आहे. जो माणूस
एका विशिष्ट प्रवर्गातून येतो, त्या माणसाला त्याच्या खालच्या प्रवर्गाच्या किंवा अति खाली जो प्रवर्ग आहे त्या प्रवर्गाच्या संवेदना कशा संवेदित होतील, तो त्याच्या संवेदनेप्रमाणे न्याय देईल. आणि म्हणून इथे जेव्हा आपण बघतो की एका प्रवर्गाचे न्यायाधीश एका बाजूला दिसतात खूप मोठ्या संख्येने, दुसरा प्रवर्ग हा वंचित राहिलेला आहे, तर या वंचितांच्या ज्या संवेदना आहेत त्याही न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट झाल्या पाहिजे. त्यांच्या संवेदनानुसार अनुमानं काढता आली पाहिजे आणि त्या अनुमानानुसार सत्य निर्धारित केलं पाहिजे आणि त्या सत्यानुसार न्याय दिला पाहिजे. आता असं परसेप्शन ज्याला संवेदना आपण म्हणतो, तो पर्सनल क्रायटेरिया आहे, सोशल क्रायटेरिया आहे, फॅमिलियर क्रायटेरिया आहे की नॅशनल क्रायटेरिया आहे. तर याच्यावरती जगातला कुठलाही मोठा सायकोलॉजिस्ट, मानसशास्त्र तज्ञ असंच म्हणेल की परसेप्शन, संवेदना हा व्यक्तिगत क्रायटेरिया आहे, व्यक्तिगत कॅरेक्टरिस्टिक आहे. ही नॅशनल आणि सोशल या परिप्रेक्ष्यामध्ये जर बघायची असेल तर खरोखर त्या प्रवर्गातला, त्या समाजस्तरातला, त्याच्या मनात असलेली राष्ट्रीयत्वाची भावना सिद्ध करणारा असा संवेदनशील माणूस तिथे का असू नये, असाही याच्या मागचा एक टीकेचा भाग आहे. प्रश्न असा आहे की आपण जेव्हा घटनेबद्दल पारायणामध्ये एखाद्या सिद्धांत किंवा तत्वाबद्दल भाष्य करतो, तेव्हा काही ज्या क्युरीज आतापर्यंत आलेल्या आहेत, काही कॉमेंट असे आहेत, अर्थात फार मोजके असे तुटपुंजे कॉमेंट ज्याला म्हणतो असं म्हणता येईल, पण ते असे आहेत की अनवधानाने आपण संविधानाचं पारायण करताना शासन प्रशासन प्रणालीवर टीका जास्त होते. आता कसं आहे, पारायण म्हणजे आहे घटना, त्याच्यातला जो अर्थ आहे तो उद्धृत करून सांगणे. आणि मग नॅचरली लोक प्रश्न विचारतात की जर असं घटनेत आहे तर तसं चित्र समोर का दिसत नाही, असा समाज परिवर्तनशीलतेकडे, विकासाकडे का जात नाही, याच्यात तर बऱ्याचशा अधोगती आहे. आणि म्हणून सत्यशोधक दृष्टीने आपल्या घटना पारित केल्यापासून चलित ज्या पद्धतीने ती होत आहे त्याच्यातून आपल्याला खरी उद्देशपूर्ती कायद्याची घटनेची झालेली आहे का याचा लेखाजोखा, याचं ऑडिटेड अकाउंट आपल्याला मांडावं लागतं. आणि हे मांडत असताना वास्तव चित्र जे आज वर्तमानातलं आहे त्याला नजरेआड करून चालत नाही. आणि याच्याबद्दल बोलणं म्हणजे ही शासनावर टीका होते, सरकारवर टीका होते, प्रशासनावर टीका होते. असं जर कोणी म्हणत असेल तर माझा त्यांना अतिशय आदर आणि प्रेमाने, नम्रतेने एक सल्ला असा आहे की ज्या पद्धतीने टीका करण्याचे किंवा हे प्रश्न विचारण्याचे अधिकार या राज्यघटनेने तुम्हाला दिलेले आहेत, तेच अधिकार मला आणि माझ्यासारख्या इतर लोकांना, जे सत्यशोधक बुद्धीने एक विश्लेषक अहवाल वर्तमानाचा घटना असलेल्या प्रावधानानुसार मांडत असतात, ते अधिकार सुद्धा घटनेने दिलेले आहेत. ही मांडणी आहे आणि मांडणी करत असताना वास्तवाची जाणीव करून देणं आवश्यक आहे. वास्तवाची जाणीव जर कोणाला असं वाटत असेल की हे सरकारवरची टीका आहे, तर एक लक्षात घ्या, या टीकेचा हक्क सुद्धा घटनेनेच प्रदान केलेला आहे. आणि जेव्हा घटनाच असं म्हणते की हिच्यात चर्चा झाली पाहिजे, याच्यात वादविवाद झाले पाहिजे, पण ते चर्चा कशी पाहिजे, नुसतं आर्ग्युमेंटसाठी आर्ग्युमेंट नको, वादविवादासाठी वावदुकी नको, नुसतं अपोज करायचा, एखाद्याला विरोध करायचा म्हणून विरोधासाठी विरोध नको. तर एक थेसिस जेव्हा आपण मांडतो तेव्हा त्याच्यावर एक अँटीथेसिस त्याच वेळी निर्माण होतो जेव्हा थेसिस निर्माण होतो. जशी कॉलेजियम सिस्टम
जे अपॉइंटमेंट ची एक थेसिस, एक थेअरी, एक सिद्धांत निर्माण केला गेला. त्याचा अँटिथेसिस सुद्धा निर्माण झाला, की हे असं नाही पाहिजे, तसं नाही पाहिजे. मग तुम्हाला 73 पासून 88, 88 पासून 98, 98 नंतर 2014 मध्ये झालेले जे बदल आहे, हे सगळे थेसिस आणि अँटिथेसिस यांच्या चर्वणातून झालेले, यांच्या घुसळणीतून झालेले. म्हणजे थेसिसला अँटिथेसिस असतो हे प्रमाण जर आपण मानलं, तर मला वाटत नाही की तुम्हाला ही केवळ सरकारवर केलेली टीका आहे असं वाटेल. एक थेसिस आहे की अशी पद्धत असावी. मग ती पद्धत चांगली की वाईट हे कोण ठरवणार? तर काळ ठरवणार. मग काळानुरूप काय झालं? इतर प्रवर्गाला तिथं संधी मिळाली नाही. ओके, ठीक आहे. मग परत आपण त्याचा विचार करूया. मग परत विचार केला तर अपॉइंटमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे. मग अपॉइंटमेंटसाठी आपण परत प्रावधान बघू घटनेमध्ये काय आहे. मग सर्वोच्च कोण आहे? मंत्रिमंडळ आहे केंद्रीय, राष्ट्रपती आहे की चीफ जस्टिस आहे? मग त्याच्यामध्ये सर्वोच्चतेचा विचार जेव्हा आला तेव्हा अपॉइंटमेंट कोणाला तरी एका श्रेष्ठ माणसाला करावीच लागेल आणि ते राष्ट्रपती आहेत. आणि राष्ट्रपतीचं एकदा ती श्रेष्ठत्व निर्धारित झालं की त्यानंतरचे जे प्रश्न निर्माण होतात ते प्रश्न जर राष्ट्रपतीने परत चीफ जस्टिसला श्रेष्ठत्व ते दिलं असेल आणि चीफ जस्टिस 4 जजची एक समिती स्थापन करून परत ते कॉलेजियम सिस्टीमच्याच कोर्टात बॉल आला असेल, तर असं जेव्हा झालं तेव्हा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की अजून याच्यामध्ये दुरुस्तीला वाव आहे आणि यामध्ये दुरुस्ती होऊ शकते. पण मुख्य अडसर म्हटल्यापेक्षा एक मानदंड तो हा अनुच्छेद 50 आहे की कुठल्याही परिस्थितीत न्याय यंत्रणा ही कार्यकारी यंत्रणेपासून वेगळी असली पाहिजे. कार्यकारी यंत्रणेचं दडपण न्याय व्यवस्थेवर नको. अरे असंही म्हणता आणि कार्यकारी हेड जे आहेत राष्ट्रपती त्यांच्याच थ्रू अपॉइंटमेंट होतात. मग ते कार्यकारी आहे, न्यायिक हेड आहे, ते कायदे मंडळीय हेड आहे. अशा सगळ्यांचे हेड राष्ट्रपतीला करून आपण ही सिस्टीम चालवण्याचा एक प्रयत्न करतो. या प्रयत्नामध्ये कमी जास्त गोष्टी होतच राहतील. थेसिसला अँटिथेसिस हा येणारच. तुम्ही कुठलीही चांगली घटना दुरुस्ती या ठिकाणी रुजवली आणि काळानुरूप परत असं वाटलं की नाही ही घटना दुरुस्ती बरोबर नाही, तर त्याच्यात अँटिथेसिसच्या माध्यमाने परत काही चेंजेस होईल. पण थेसिस आणि अँटिथेसिस या दोन्हीच्या चर्वणातून, चर्चेतून, वादविवादातून सिंथेसिस झालं पाहिजे. तो केवटिक सिच्युएशन कडे जाता कामा नये. थेसिस आणि अँटिथेसिस जर सिंथेसिस करत नसेल, निर्मिती करत नसेल, सकारात्मक कन्स्ट्रक्टिव्ह अशी, तर त्या चर्चेला, वादविवादाला, टीका टिप्पणीला अर्थ राहत नाही. घटनेचं पारायण, संविधानाचं पारायण, वास्तववादी चित्र निर्माण करत असताना वेळ प्रसंगी सरकारवर टीका होते असं वाटणं साहजिक आहे. पण ही सरकारवरची टीका नव्हे हे लक्षात घ्या. सरकारच्या काही सिद्धांताला निर्माण झालेले उपसिद्धांत या दृष्टीने याच्याकडे बघा. थेसिसला अँटिथेसिस या दृष्टीने बघा. थेसिसचा अँटिथेसिस, विचारांचा प्रतिविचार हा असू शकतो. पण तुम्ही त्याचा अर्थ नेशन आणि अँटी नॅशनल असा करून घेतला तर तिथे मग सगळं कोलमडतं. शेवटी हा भाग इंटरप्रिटेशनचा आहे. आपण शब्दाचे अर्थ कशा पद्धतीने लावून काय अर्थ आपण समजून घेतो आणि कुठला अर्थ आपण आपल्या वागण्यात आचरणात आणतो हेही त्या दृष्टीनं महत्वाचं आहे. म्हणून तुमचं जे इंटरप्रिटेशन आहे ते इंटरप्रिटेशन एका साच्यामधलं असलेलं आपण बाजूला ठेवून देऊ आणि दुसऱ्या बाजूला आपण वास्तववादी चित्र बघू आणि ह्या वास्तववादी चित्राची निर्मिती अशी का झाली याच्यावर जे प्रश्न किंवा प्रतिप्रश्न निर्माण होतील त्या प्रतिप्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यावी लागेल. आज जरी ही टीका वाटत असली, थोडंफार असं वाटत असलं की बाबा हे यांच्या विरुद्ध असं बोलतात आहे, त्यांच्या विरुद्ध बोलतात आहे, प्रश्न तो नाहीये. प्रश्न महत्वाचा असा आहे की ही टीका कशामुळे होते आणि तशी वास्तविक सिच्युएशन आपल्याला दिसत असताना ती नाकारणं म्हणजे श्रद्धेच्या जागी अंधश्रद्धेला अंगीकार. म्हणजे आंधळेपणाने पुढे चालणं. नाही नाही, ठीक आहे, जे चाललंय ते ठीक आहे, ते काय बाकीचं ते जाऊ द्या, ते थोडंफार तर असं होतच राहणार. थोडंफार असेल तर ठीक आहे, पण अन्यायाची परिसीमा जर जास्त झाली असेल तर निश्चितच कुठल्या ना कुठल्या पिढीला उभं राहून अशा प्रकारचे अँटिथेसिस याच्यावर तुम्हाला निर्माण करावे लागतात आणि त्या दृष्टीनं तुम्हाला बोलावंच लागतं. कॉलेजियम सिस्टीम बद्दल
हा दुसऱ्यांदा आपण आढावा घेतोय. पहिला आढावा आपण घटनेच्या तिन्ही सेपरेशनच्या वेळी जेव्हा मूलभूत हक्कांचा भाग आपण चर्चेला त्यावेळी घेतला होता. दुसरा आता हे ज्युडिशियरी आणि एक्झिक्युटिव्ह सेपरेशन त्यावेळी घेतला. तिसरा आपण सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्टाचे जजेस याचा जो चॅप्टर पुढे येणार आहे त्याच्यामध्ये परत हा आढावा घेणार आहोत. तोपर्यंत काही प्रश्न तुमच्या मनात निर्माण होणं साहजिक आहे. आत्ताच्या घडीला काही काही प्रश्न असू शकतात, ते विचारले तर आपण त्याचं उत्तर देण्याचा निश्चित प्रयत्न करूया. परंतु परत हा संदर्भ येणार आहे एवढं सांगतो आणि आज वेळेच्या मर्यादेअभावी याच ठिकाणी थांबतो. उद्या आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा याचं संवर्धन आणि मूलभूत कर्तव्य हे अनुच्छेद 51 आपण बघणार आहोत. धन्यवाद.